लिमये, तुम्हाला लोक जहाजवाले लिमये म्हणून ओळखतात. एखादा सर्वसामान्य मराठी माणूस एक स्वतःची शिपिंग कंपनी काढतो, हे मोठं विशेष आहे. त्या कंपनीचं आपण पाहूया, पण त्याआधी तुम्ही या जहाजाकडे कसे काय पोचलात हे आम्हाला जरा तुमचं आधीचं आयुष्य सांगाल का? मला वाटतं सुरुवात करायची झाली तर शाळेच्या काळापासून करायला पाहिजे. कारण शाळेमध्ये साधारण दुसरी तिसरीमध्ये बाई शिक्षक कोण असतात ते आपल्याला विचारतात की तू काय होणार, कोण सांगतो मी डॉक्टर होणार, वकील होणार. तर मी लहानपणापासून मी खलाशी होणार आणि दुसरं कधीच काही सांगितलं नाही. मला मी खलाशी का होईन असं मला का वाटलं आता काही मला ह्या इतक्या काळानंतर काही सांगता येणार नाही. पण एखादं असं झालं असेल की मी 4-1 वर्ष असताना आम्ही रत्नागिरीहून इकडे नाशिककडे आलो. म्हणजे ही त्यानंतर 2-4 वर्ष दिवस. तर त्यामुळे माझा समुद्राशी काहीतरी कॉन्टॅक्ट आला असला पाहिजे किंवा समुद्र बघितला होता, इतर मुलांच्या मागून बोटीने प्रवास केला होता. तर असं वाटलं की आणि तेव्हापासून मी ती एकच गोष्ट मला वाटतं सातत्याने केली की त्यात मी कधी बदललो नाही की मला शिपवर जायचं आहे. शिपवर म्हणजे अर्थात त्याची मला काही डिटेल्स काहीच लहान मुलांना कल्पना नसते, मलाही काही नव्हतं. त्यामुळे ती एक पहिली गोष्ट आहे लहानपणापासूनची. त्यानंतर आम्ही अत्यंत गरिबीत म्हणजे माझे वडील माझ्यापेक्षा साधारण 50 वर्षांनी वयाने मोठे होते आणि अशा म्हणजे मी बघा आता लहान मुलांना आठवतं कोणत्या वयापासून, साधारण 7-8 वर्षापासून. म्हणजे त्यावेळेला माझे वडील साधारण 60 वर्षाचे होते, मी लहान मूल होतो तेव्हा. आणि आमच्या घरची म्हणजे चर्च माईस पुअर इतकी गरिबी होती की आम्ही पायात कधी चपला नव्हत्या किंवा आता सांगितलं तर खरं वाटणार नाही, पण आम्ही पावसाळ्यामध्ये नाशिकसारख्या शहरामध्ये खोळ म्हणून असते, घोंगडीची खोळ करतात, तर कोकणात जशी करतात, कोकणातला इफेक्ट असेल एखाद वेळ. पण छत्री नसल्यामुळे खोळ घोंगडीची अंगावर घेऊन असं पाऊस इकडून जसं तिरका हे करत अशी गरिबी होती. म्हणजे जिला काही उत्तर नव्हतं अशा टाईपचं. मग मी अगदीच सामान्य विद्यार्थी होतो. म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये फार तर मला वाटतं मी एक 2री-3रीपर्यंत हुशार असावं. आणि मला विद्यार्थी दशेविषयी एक सांगावं वाटतं, म्हणजे मी नेहमी असे अजून मला त्याचं उत्तर सापडलेलं नाही. मराठी 3रीमध्ये असताना एकदा मला बाईंनी सांगितलं निबंध लिहा. आता निबंधाचा विषय आठवत नाही, काय आठवत नाही. तर मी लिहिला नव्हता आणि बाईंनी सांगितलं अरे दत्ता उठ आणि तू काय लिहिले वाचून दाखव. तर बाई अशी जरा दूर असणार ना 3री-4थीला अंक वगैरे, कोरी पाटी अशी समोर धरली आणि व्यवस्थित निबंध वाचून दाखवतो. आणि माझ्या शेजारी निमाणी म्हणून मुलगा, आता कुठे भगवान कुठे असेल का नाही, याला निमाणी एवढं माझं नाव आठवतो होत असे ते. त्याने उभं राहायला आणि सांगितलं बाई दत्ताने काही लिहिलं नाही आहे. आणि मला त्यावेळेला त्या बाईने शिक्षा केली हे आठवतं आहे. आणि आमच्या आईवडिलांनी एक चूक केली की आम्ही जेव्हा नाशिकला प्रथम आलो तेव्हा आम्ही एखाद्या चाळीत किंवा आजकालच्यासारखे झोपडपट्ट्या नसतात, पण अशी एखाद्या गरीब चाळीत राहिलो असतो तर मला वाटतं आम्हाला जो त्रास झाला गरिबीचा तो झाला नसता. पण नाशिकमध्ये तुम्हाला नाशिकची काय माहिती आहे की नाही ठाऊक नाही, नाशिकमध्ये गोळे कॉलनी म्हणून एक विभाग आहे, म्हणजे डॉक्टर, वकील, गावातली श्रीमंत माणसं राहतात. त्या कॉलनीमध्ये आम्ही जाऊन आमच्या आईने तिथे जाऊन जागा घेतली, आम्हाला मिळाली योगायोगाने. त्यामुळे आईवडिलांचा एक प्रयत्न कायम राहिला की आपली मुलं आजूबाजूच्या मुलांसारखी राहावी आणि तो फार तापदायक झाला असला पाहिजे. कारण जर काहीच नाही म्हणजे आईची लहानपणची 2 वाक्य अगदी कायम मनात राहिली. आई म्हणायची की सगळी सोंगं घेता येतात पण रुपयाचं सोंग नाही घेता येत. आणि एक दुसरं वाक्य तिचं कायमचं असायचं की माझा हात दगडाखाली आहे. म्हणजे आपला हात दगडाखाली असला की आपल्याला तो बाहेर काढायचा झाला तर तो आपण हळूवारपणे काढला तर ठीक आहे, आपल्याला जखम होणार ह्या कल्पनेमध्ये. म्हणजे एक मला वाटतं असं माझ्या बालपणाला असं काहीतरी एक
दुःखाचं नाही म्हणताय, पण विषण्ण असा काही एक शब्द आहे ना, तसं एक वातावरण असावं असं वाटतं. तर त्यामुळे अभ्यासावर परिणाम झाला असेल. आणि आजच्यासारखं आईवडील काही शाळेमधून विचारत नसेल की मुलगा कसा काय करतो. झालं म्हणजे आपलं एका वर्षातून दुसऱ्या वर्षामध्ये इथपर्यंत ठीक चाललं होतं. आणि मग शाळेचं पुढलं मॅट्रिक? नाही, मी फक्त SSC पास झालो. तर तो सुद्धा म्हणजे काय की 7वीमध्ये मी गेलो आणि माझ्या वडिलांना पॅरालिसिस अटॅक आला. आणि 7वी म्हणजे साधारण 12 वर्षाचं माझं वय होतं. मला आता त्या वेळेला ते तसं का वाटलं, ते वडिलांच्या गरिबीमुळे वाटलं का कोणत्या याच्यामुळे ते आठवत नाही. पण मी 12व्या वर्षी लोहाराकडे भाता मारायला होतो. म्हणजे लोहाराच्या मागे तो असं असं करणारा मुलगा असतो. मुलगा खरं म्हणजे ताकदवान होतो. माझे जुने तुम्ही फोटो बघितले, व्हेरी पॉवरफुल. SSCला पास होणं आवश्यक होतं, गरिबी होती. आणि आपण त्यावेळेला आम्हाला 2 रुपये भरले की एक्स्ट्रा विषय घेता येत तसे. तर मी सिविक्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन हा विषय एक्स्ट्रा घेतला होता. 9 विषय घेतले आणि अंदाजाप्रमाणे 9 पैकी 8तच पास झालो. पण पास झालो म्हणजे SSC पास झालो. नापास झालेला विषय कुठला? नापास आता सांगायला की जॉमेट्री म्हणून आपण. अच्छा. तर म्हणजे त्या वेळेला ते झालं म्हणजे त्याच्यात ते SSC धरलं जात असे त्या सिविक्स ॲडमिनिस्ट्रेशनचं. तर मला वाटतं गुरुवार म्हणजे त्यावेळेला आमच्या वेळेला दिवसाला 2 पेपर्स असत. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 आणि शुक्रवारचा एक्स्ट्रा विषय 1. शुक्रवारी माझी SSCची परीक्षा संपली आणि सोमवारी मी सुशिक्षित मजूर म्हणजे SSCपर्यंत शिकलो होतो म्हणून सुशिक्षित मजूर हे आम्हाला त्यांनी टायटल दिलं. आणि मी 1 रुपया 14 आणे रोजावर टॅली क्लार्क होतो. म्हणजे त्याला आमच्या इथे सुशिक्षित मजूर टॅली क्लार्क म्हणजे ट्रिप काउंटर. ज्यात एखादी अशी ट्रक भरून गेली मातीची की त्या ट्रकचा नंबर बघायचा, हे खुली मारायची, एवढंच काम. पण कुठे काम होतं? म्हणजे हे काम नाशिकपासून गंगापूर स्टोरेज डॅम ज्या वेळेला बांधला त्यावेळेला म्हणजे नाशिकपासून वाटतं 5-6-7 मैल म्हणजे 12-14 किलोमीटरवर असेल. म्हणजे 10-12-14 किलोमीटर सायकलवरून जायचं, सायकलवरून परत यायचं आणि तिथे 4-5 मैल चालावं लागायचं कारण खूप खोदलेलं होतं हे ते असायचं. त्या सर्व कष्टाबद्दल 1 रुपया 14 आणे रोज मिळत होते. आणि नाईट ड्युटी असेल तर 2 रुपये 1 आणा म्हणजे नो मनी. पण काय असं गरीब माणूस असतो त्याला अशा कल्पना नसतात, कमी जास्ती पैसा आहे पैसा. हे किती दिवस काम केलं तुम्ही? आता बघा, मी मार्चमध्ये SSCची परीक्षा झाली. नंतर शुक्रवारी म्हणजे परीक्षा संपली, सोमवारपासून मी नोकरीला लागलो. नंतर त्या डोक्यामध्ये ती कल्पना कायम होतीच की आपल्याला शिपवर जायचं. म्हणजे नेव्ही म्हणजे मला तेव्हा मर्चंट नेव्ही नावाची वेगळी गोष्ट आहे, इंडियन नेव्ही ही वेगळी आहे, असं काहीच जाणीव नाही. 16व्या वर्षी काय कितपत कल्पना आणि लहान गावामध्ये. तर मला वाटतं बघा, ही 54 सालची गोष्ट आहे, 54 मार्च. आणि मग 54 मार्च आणि मग सप्टेंबर ऑक्टोबर ह्या सुमाराला केसरीमध्ये, अर्थात त्यावेळेला आमची ऐपत वर्तमानपत्र घेण्याची नव्हती, तर दुसऱ्यांच्या घरी केसरीमध्ये जाहिरात आली होती की INS शिवाजीमध्ये नेव्हल अप्रेंटिस 15.5 ते 17.5 वयामध्ये आर्टिफिशियर अप्रेंटिस घेणार. मग अर्ज केला आणि ते काय थोडंसं म्हणजे आता कोण एवढ्या वर्षांनी आपल्याला शिक्षा करणार आहे, पण ते पण असं वशिला ओळख 50 रुपये देऊन वगैरे असंच कार्यक्रम आमचे. आता जर बघितलं ना, असं उभं राहिलो की नॉकिंग नीज हे नेव्हीत चालत नाही. ते माझ्या लागतं, जर पॅन्टमध्ये दिसत नाही, तुमच्या नाही लागत. तुम्ही नेव्हीमध्ये सिलेक्ट झाला असतात, पण माझ्या लागतात. आणि दुसरी आपले हे पायाला खाली कर्वेचर असतं, ते माझ्या कमी आहे, फ्लॅट फीट म्हणतात. ह्या 2 गोष्टी असल्यामुळे बाकी सगळं ठीक होतं, पण प्रवेश मिळेल का नाही. आता त्यावेळेला माझ्या नेव्हल डॉकमध्ये एक नातेवाईक होते आणि वगैरे 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 काहीतरी ते करावं लागलं असेल ते केलं. ते नेव्हीमध्ये सिलेक्शन झालं. म्हणजे पहिली समुद्राशी संबंध आला, पण तो समुद्राशी आलाच नाही कारण सिलेक्शन लोणावळ्याला झालं आणि INS शिवाजी लोणावळ्यामध्ये मी अप्रेंटिस होतो. तिथली 3.5 वर्ष तिथे झाली. 3.5 म्हणजे 4 वर्षाचं असतं, पण आमचं जुनं दुखणं पुन्हा आलंच. म्हणजे कशात पास न होण्याची शक्यता. पहिले एखाद दुसरी 6-6 महिने असे गेले असेच की लोकांच्या, मी बुद्धू आहे, लोकांच्या लक्षात यायच्या आधी जवळजवळ पहिलं वर्षभर गेलं. पण मग मात्र म्हणतं ABCD
ई 5 म्हणजे 2.5 वर्ष तर नापास न होता झाली. एफमध्ये गेलो, एकदा नापास झालो, वॉर्निंग मिळाली आणि ईमध्ये वॉर्निंग मिळाली, एफमध्ये रिव्हर्ट झालो, म्हणजे पुन्हा त्याच वर्गात ठेवलो गेलो. पुढच्या वेळेला त्यांनी सांगितलं आता जा, तुमच्याशिवाय आमची नेव्ही खूप चांगली चालेल तर तुम्ही आता घरी जा, असं म्हणजे त्यांनी सांगितलं यू विल डू बेटर इन अनदर फील्ड असं. आणि मग मी रजेवर घरी गेलो आणि घरी खूप दिवस सारखा पोस्टमनची वाट बघायचो, कारण वडिलांच्या हातात ते पत्र पडू नये, कारण वडिलांच्या मॅनर होतो, वडिलांच्या नावाने पत्र यायचं होतं की तुमचा मुलगा, आम्ही त्याला पाठवला आहे काय आमचा घरी. मी रजा म्हणून घरी आलो होतो, घरी काय मी सांगितलं नव्हतं मी बेकार आहे. आणि मग एक पत्र आलं एक दिवस त्यांचं, वी होप दॅट ही विल डू वेल इन अनदर लाईन, असं म्हणजे राऊंड पेग इन अ स्क्वेअर होल ऑर द अदरवाईज असं झालं. मग ते पत्र मला मिळालं, मी काय वडिलांना ते दाखवलं नाही आणि जणू काही परत जातोय असं. जूनमध्ये रजा असायची, म्हणजे ही जून 58ची गोष्ट, म्हणजे हे मधली 3.5 वर्ष होऊन जून 58मध्ये मी मुंबईला आलो. जून 58मध्ये मुंबईला आलो. जून 58 ते ऑक्टोबर 1958 या 3 महिन्यामध्ये या मुंबापुरीतली प्रत्येक स्वस्तात स्वस्त जेवण्याचं ठिकाण ठाऊक असलेला त्यावेळचा माणूस मी होतो. मी रोज गिरगावातून बॅलाड पियरपर्यंत ट्रॅमनी यायचो. परत जायच्या वेळेला पैसे नव्हते, तर दुपारी 3च्या सुमाराला ट्रॅमनी चालत परत जायचं नोकरी शोधत. आणि 3-3:30च्या सुमाराला शिळी आमटी, काय सबंध दिवसात कोणी नाही, आणि पाव, असं साधारण 10 रुपये महिन्यामध्ये राहत होतो. म्हणजे दुपारी फक्त असं 3-3:30ला जेवण आणि असं मग संध्याकाळी चणे आणि काय काय जे काय पाणी, कारण घरी मी मामांकडे राहत होतो, पण त्यांनी मी सांगितलं होतं बसूया आपण. मामांकडे राहत होतो. त्यानं सांगितलं होतं की हे नेव्हीमध्ये राहिल्यामुळे मी मांसाहारी सवय झाली, मला काय घरी जेवायचं नाही, मी बाहेर जेवणार. अरे मांसाहारापैकी म्हणायला सुद्धा माझ्याजवळ पैसे नव्हते, पण एक कशी जिद्द होती की आपल्या पडत्या काळामध्ये कोणाच्या घरी जेवणार नाही. म्हणजे मी सबंध दिवस घरातून सांगून जायचो की मी आता बाहेर चाललो, बाहेर जेवणार, एक ब्राह्मणी जेवण की आपल्याला जमणार नाही. आणि साधारण सकाळी एक पाव आणायचो. मग त्यावेळेला त्याला आपल्या इथे बटर म्हणतात, का बटर म्हणतात ठाऊक नाही, तर बटरचा त्याचा काही शब्द, बटर नावाचा एक कडक पाव मिळतो, तो स्वस्तात स्वस्त मोठ्यात मोठ्या साईजची मिळणारी गोष्ट ती होती. ते घरात एक कप चहा, त्याच्याबरोबर तो बटर, आणि तो आणायचो बाहेर मामांकडे. तेवढं त्यांना काय वाटलं नसेल, कारण त्यावेळेला पद्धत होती असं बाहेरून आणायची. आणि मग बाहेर पडायचं सबंध दिवस नोकरीच्या शोधाकरता. आणि एक दिवस असे मित्र असे चालले होते ह्या इथेच CJ हॉलजवळ किंवा म्युझियमजवळ, तर चालू होतो आणि मित्रांबरोबर, नेहमीतले मित्र, आणि एकदम थांबलो आणि त्यांना म्हणलं नाही मला आता घरी जायचं, मला काही काम आहे असं आठवलं. म्हणजे मला सांगायला आज इतक्या वर्षांनी सुद्धा त्रास होतो की मी चालत असताना माझ्या बुटाचा तळ पडला, हा भाग निघून गेला आणि फक्त आतमध्ये पातळ ते आत एक पातळ कातड असतं तेवढं राहिलं. ते त्यांच्या लक्षात आलं, माझा एका बुटाचा तळ मागेच पडला. आणि तसंच पुढे चालत आलो आणि मी त्यांना वाटलं असं की विचित्र वाटलं असेल, पण ते गेले. ते गेल्यावर मी परत मागे गेलो, ते बुटाचा तळ घेतला. त्यावेळेला मला बसने गिरगावात जावं लागलं. दुसऱ्या दिवशी मी गिरगावातले सगळे चांभार शोधले की जो माझा बूट विकत घेईल, आणि ते फाटलेले बूट मी 8 आण्याला विकले आणि त्या 8 आण्यावर 2 दिवस जेवलो. आणि तो चांभार तो कुठे आहे, तो अजून तिथेच आहे, मी त्याला माझे बूट विकलेत. म्हणजे असं वाटेल की ही एवढी गरिबीची कहाणी का सांगावी, पण जे पुढे शिपिंगमध्ये होऊ शकलं, घडलं, ते ह्या हरवलेल्या तळाशिवाय झालं नसतं. अशी ती कहाणी होता 3 ऑक्टोबर 1958ला मला मलाबार स्टीमशिप, ती आता कंपनी पण नाही आहे, मलाबार स्टीमशिप एकेकाळी कोस्टल मोठी कंपनी होती, ती गेली, शिवजी वल्लभदास ग्रुपची. तिथे मला 5th इंजिनियर म्हणून नोकरी मिळाली. आणि पैसे उसने घेऊन लिनन म्हणून एक कापड मिळत असे, तो बुशर्ट, एक सॅमसन नावाचे सँडल्स, मला अजून त्यांचे म्हणजे आयुष्यात प्रथम काहीतरी विकत घेतलेलं असं, ते सगळे घेऊन मी मुंबई सोडून
तुतीकोरीनला पहिलं जहाज जॉईन करायला 1958 ऑक्टोबर 5 किंवा 6 तारखेला गेलो आणि 8 ऑक्टोबर 1958ला माझी पहिली शिप जॉईन केली, मलाबार स्टीमशिप. त्यानंतरचं आयुष्य काय, नॉर्मल बोटीवर माणसं जी मरीन इंजिनियर म्हणून काम करतात त्यांच्यासारखंच आयुष्य गेलं. पण तिथेही पुन्हा अपयश मागे राहिलंच, कारण अभ्यासाची बुद्धी नाही. त्यामुळे माझ्याबरोबरचे लोक 4-5 वर्षामध्ये चीफ इंजिनियर झाले, मी 5th इंजिनियर 4th 3rd गेलो आणि आमची गाडी तिथेच अडकली, कारण पास व्हायला डोकं लागतं, ते तर काय नव्हतं. मला बरं केली. नंतर मग त्याच वेळेला तुम्हाला आठवत असेल डॉक्टर धर्मतेज यांची जयंती शिपिंग कंपनी आली. मग परदेश बघायला आपलं काहीच जाणार नव्हतं. आता इथे ज्युनियर तिथे पण ज्युनियरच होणार, काय भयंकर होणार होतं. जयंती शिपिंग जॉईन केली फॉरेन परदेश बघण्यासाठी, कारण आमची मलाबार स्टीमशिप म्हणजे कोस्टल कंपनी, जास्तीत जास्त कलकत्ता ते मुंबई ह्याच्या पलीकडे कुठे ती जात नसे. आणि जयंती जॉईन केली. जयंतीमध्ये जग बघितलं, म्हणजे जग इतकं बघितलं की मला आता स्वतःला काही आठवत नाही मी किती देशांमध्ये गेलो होतो. मला असं वाटतं 50-52 देशांमध्ये काहीतरी प्रवास झाला असेल. तो बोटीवरच्या बहुतेक आम्हा लोकांचा होतो. त्यातही काही वैशिष्ट्य असं काही नव्हतं. त्या कंपनीला वाटलं की आपली काळजी यांनी खूप घेतली आणि मला पहिल्यांदा आयुष्यात चीफ इंजिनियर करण्यात आलं आणि 1.5 वर्ष त्या बोटीवर चीफ इंजिनियर म्हणून होतो. चांगले दिवस गेले आणि मग असं लक्षात आलं की आपल्या हृदयामध्ये काहीतरी बरोबर नाही आहे. डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं की हृदयाचं एक चेंबर मोठं झालं आहे, वॉल लीक होतात. आणि त्याचं काय, पण एक चांगलं झालं, मी बोटीवरच नोकरी करत असल्यामुळे बोटीवरचे लोक सगळे बोटीवरच्या लोकांना PI इन्शुरन्स म्हणून इन्शुरन्स स्कीम असते, त्याच्याखाली जरी 1.5-2 लाख रुपये जरी खर्च झाला तरी मला कंपनीने इंग्लंडला पाठवलं. तिथे एक जगप्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्यांचं नाव मॅगडी याकूब. त्या मॅगडी याकूबने माझं ऑपरेशन केलं. माझं वय अजून 50 काही झालेलं नाही, पण माझ्या हृदयातले काही भाग, कारण माझ्या डेड बॉडी मृत व्यक्तीचे काही भाग माझ्या हृदयात आहेत, ते त्यांनी बसवले. त्या माणसाचं वय त्यावेळेला तो जेव्हा मृत्यू पावला तेव्हा 52 वर्षाचं होतं. माझ्या हृदयातले काही भाग 62-63 वर्षाचे आहेत. मी अजून 50शी माझी व्हायची. म्हणजे तिथून मग हार्ट ऑपरेशनला गेलो, परत आलो आणि त्यानंतर कंपनीने काही दिवस रजा दिली होती त्या विश्रांती घेण्यासाठी आणि मग फिटनेस सर्टिफिकेट परत बोटीवर जाऊ शकाल असं होतं. आता आपण शिपिंग कंपनीकडे येऊया. शिपिंग कंपनी हे काय प्रकरण असतं, तुम्ही कशी काय उभी केली ती? स्पष्ट बोलायचं म्हणजे तुम्हाला आत्ता जेवढी शिपिंग कंपनीविषयी माहिती आहे बरोबर तेवढीच मला पण त्यावेळेला होती. कारण मी आयुष्यभर शिपवर काम केलं खरं, पण मी मरीन इंजिनियर होतो. म्हणजे बोटीचं इंजिन कसं चालवावं एवढंच मला ठाऊक होतं, पण कमर्शियल म्हणजे माल भरावा काय आणि न्यायचं म्हणजे काय किंवा शिपिंग कंपनी म्हणजे काय याची मला काही कल्पना नव्हती. आणि एक दिवस ठरवलं की आज आपण जर सारीच माणसं जगाची जर इतर माणसं जर शिपिंग कंपनीत चालवू शकतात तर आपण काय काय करावं असं एक मनात विचार आला की आज विचार आला ओके आपण शिपिंग कंपनी काढायची. आणि माझ्या मनामध्ये फक्त शिपविषयी कल्पना होती की मला जर शिपिंग कंपनी मी जर काढली व सगळे जर तर होते तर मला शिप कसं पाहिजे. मुंबईहून मीठ मटण हे घेऊन भाज्या घेऊन एखादं जहाज आणि इतर काही प्रकारचा कार्गो घेऊन ते जहाज मुंबईहून दुबईपर्यंत जाईल ही एक माझ्या मनातली कल्पना. तर ते कसं करावं ह्याच्या काही कल्पना डोक्यात होत्या. आणि मी असं ठरवलं की आपण शिप बांधायची ऑर्डर देऊया. हे खरं म्हणजे आत्ता सांगताना तुम्हाला ऐकता असं विचित्र वाटत असेल की असा माणूस कसा विचार करू शकतो की ज्याच्याकडे काही नाही, म्हणजे एक फक्त कल्पना डोक्यामध्ये आहे की आपण शिपिंग कंपनी काढायची ही एक कल्पना मनात आहे, ह्याखेरीज त्याच्या मनात काही नाही.
तर मी काय ठरवलं की इथे एक मंगला शिप बिल्डर्स म्हणून आहेत. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं बाबा मला एक शिप पाहिजे. म्हणजे हे खूप धाडस होतं. म्हणजे माझ्याकडे काही खिशात काहीच नव्हतं. म्हणजे मंगलापर्यंत दादरला जायचे पैसे होते फक्त. याखेरीज माझ्याकडे काही नव्हतं. मंगला शिपयार्डच्या ऑफिसमध्ये जाण्यापुरते पैसे होते आणि मनात एक कल्पना होती की आपण शिपिंग कंपनी काढणार. मी तिथपर्यंत गेलो. त्याने माझ्या बोलण्यामध्ये त्यांना काहीतरी असं आढळलं असलं पाहिजे की खरोखर हा माणूस कुणाच ठाऊक कोण आहे आपल्याला ठाऊक नाही. एखाद वेळ हा जहाज विकत घेऊ शकेलही. तर त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मग थोडे प्लॅन बनवले असे वगैरे वगैरे वगैरे. पण ते काय त्यांचं आमचं काय त्यावेळेला मला आता आठवते ना, खूप वर्ष आली या गोष्टीला. ते काही झालं नाही. त्यानंतर मी दुसऱ्या एका कंपनी शिप बिल्डर्स होते त्यांच्याकडे गेलो आणि एकीकडे मी चौकशी करत होतो की ही कंपनी ही काय गोष्ट असते. म्हणजे मला तोवर मी कोणताही व्यवसाय ह्यापूर्वी केलेला नसल्यामुळे मला कंपनी म्हणजे काय, एखादी ओनरशिप म्हणजे काय, पार्टनरशिप म्हणजे काय, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड, अनेक प्रकारच्या ह्या ज्या काही गोष्टी असतात ह्या मला ऐकूनही ठाऊक नव्हते की विचारायला लागलो. म्हणजे जोवर माणूस बाहेर जाऊन 4 प्रश्न विचारू इच्छितो तोवर बरेच लोक बरंच काही काही आपल्याला सांगत राहिले. मला कोणी सांगितलं बाबा ओनरशिप म्हणजे ज्या एका माणसाची आपली काही जी एखादी गोष्ट असते ती ओनरशिप झाली. प्रायव्हेट लिमिटेडच्या काही गोष्टी, पब्लिक लिमिटेडच्या काही गोष्टी. आणि मग म्हणजे 2 गोष्टी एका वेळेला सुरू झाल्या. एका वेळेला मी आणि फक्त मी एकटाच होतो. म्हणजे माझ्याबरोबर त्यावेळेला कोणी नव्हतं. एकच माणूस बाहेर पडायचं सकाळी. माझ्याकडे टाईपरायटर होता. घरातच मी टायपिस्ट काम करायला. मीच पिऊन, मीच सर्व काही. आणि बाहेर जायचं, विचारायचं लोकांना. असं करता करता मला कोणीतरी सांगितलं की शिपिंग डेव्हलपमेंट फंड म्हणून एक गव्हर्नमेंटचं असं, ते शिप घ्यायला पैसे देतात. खूप आनंद झाला कारण पैसे देतात असं नाव कोणी म्हटलं की खूप बरं वाटतं. आपल्याकडे काहीच नव्हतं तेव्हा. पण बोट घ्यायला तुम्ही म्हणताय विकत घ्यायची, काय बोटीची किंमत असते? 1 कोटीच्या खाली फारसा हिशोब केला जात नाही. म्हणजे 1 कोटी झटकन मला एका वेळेला लिहिता सुद्धा येत नव्हते की एवढ्यावर किती शून्य म्हणजे 1 कोटी होईल. पण साधारण अशी कोटीच्या आसपास असते. पण मी अद्याप पैशाच्या दृष्टीने फारसा विचार केला नव्हता. कारण जर केला असतं मलाच माझी भीती वाटली असती आणि सगळंच तिथेच बारगळलं असतं. त्यावेळेला IDBIची इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया त्यांची एक स्कीम होती टेक्नोक्रॅट असिस्टन्स म्हणून. टेक्नोक्रॅट ना काय बरं त्याचं नाव होतं बघा, लोन असिस्टन्स टू टेक्नोक्रॅट प्रमोटर्स अशी आहे अजूनही मला वाटते आहे. मी मरीन इंजिनियर असल्यामुळे मी CCOMकडे गेलो. ते त्यांचे एजंट्स त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की मी मरीन इंजिनियर आहे, मला एक शिप विकत घ्यायचं आहे. तर आता मी टेक्नोक्रॅट आहे, इंजिनियर झालो म्हणजे टेक्नोक्रॅट झालो. तुम्ही मला असे पैसे लागणार ते तुम्ही मला 2 लाख रुपये द्या. अर्थात माझ्याकडे काही नव्हतं. म्हणजे फक्त मागायची तयारी होती. ते म्हणाले आम्ही काय 2 लाख रुपये तुम्हाला देऊ शकत नाही. ते कारण असं आहे की ही जी स्कीम जी असते ही जहाजाची कंपनी काढण्यासाठी नाही आहे, ही महाराष्ट्राला काही फायदा होईल त्याच्यासाठी आहे. तर मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही नाही म्हणा हरकत नाही, फक्त मला लेखी नाही असं उत्तर पाठवू नका. कारण सगळ्यांचा अनुभव असतो. सरकारने एकदा लेखी नाही म्हणून सांगितलं काय काय जंग पछाडा, ते नाहीचं कधी होय होणार नाही. तर ते म्हणाले बरं ठीक आहे आम्ही देणार नाही आणि उत्तर पण देणार नाही असं लेखी की पैसे देणार नाही. विशेष महत्त्वाची अशी गोष्ट आहे, जे 2 लाख रुपये हे CCOM मला द्यायला तयार नव्हतं त्या लोकांनी 6,68,000 रुपये मला पुढे दिले. फक्त मी त्यांना सांगितलं तुम्ही नाही म्हणायचं नाही, मी पण येत आहे, चांगलं बोलतो, मी गप्पा मारायचो, चहा प्यायचो त्यांच्याबरोबर बसून वगैरे. म्हणजे माझे त्यांची प्रेमाचे फार संबंध होते. त्यांनी नाही म्हटलं म्हणून मी वाईट वाटून डोक्यात राग घालून माझी मराठी अस्मिता वगैरे काही माझी दुखावली न जाता मी घरी गेलो. तसा परत येत राहिलो त्यांच्याकडे. असं हे चालू होतं. तेवढ्यात माझे एक मित्र आहेत, म्हणजे अजूनही माझे मित्र आहेत. कारण त्या काळात त्यांच्यामुळे मला जरी एक खूप धक्का बसला त्या काळाने, तरी माझी त्यांची मैत्री तुटली नाही. ते बॉम्बे मरीन इंजिनिअरिंग म्हणून तिथे एखादा हा बार्ज मागे आहे तो त्यांचा सुद्धा असेल, इथे एक कंपनी आहे. तर मी त्यांच्याकडे गेलो. ते पण मरीन इंजिनियर आहे. त्यांना म्हटलं मी अशी जहाज विकत घेणार. त्यामुळे ठीक आहे काय पाहिजे तुम्हाला. त्याने ड्रॉइंग्स तयार केली वगैरे वगैरे आणि मला दिली. मी ती SDFC शिपिंग डेव्हलपमेंट फंड कमिटी इथपर्यंत जाऊन म्हणजे माझी चाल आत्तापासून गल्ली टू दिल्लीपर्यंत झाली होती. म्हणजे SDFCपर्यंत मी पोचलो होतो. कसा काय आज जर विचार केला सगळं असं चमत्कारिक वाटतं. तिथे त्यांना ते आम्ही सादर केलं की आमचे एवढे पैसे असणार आहेत, त्यांचे तेवढे असणार आहेत. कोणाजवळ अजून एकही पैसा नव्हता.
त्याने दिलं नव्हतं, मी त्यांना दिलं नव्हतं, त्याने म्हण ॲग्रीमेंट इन प्रिन्सिपल, तुम्ही मला देणार, मी तुम्हाला देणार, असं चालू होतं. तिथे गेलो आणि विशेष गोष्ट अशी आहे की भारताच्या इतिहासामध्ये पहिल्या वेळेला एका माणसाने उभी केलेली एक कंपनी, त्यास आणि तो विशेषतः समुद्रावर नोकरी करणारा बोटीवरचा माणूस, त्याला 90 लाख रुपये सँक्शन झाले. फार आनंदाची घटना घडली. मी परत आलो, माझे मित्र म्हणाले, मला वाटलं तू सहज आपला हा एक एक्झरसाईज करतोयस, कसं काय हे करायचं म्हणून. अरे आज एवढ्या पैशात काय बोट बांधली जाते काय? म्हणजे हे सगळं जे काही झालं, तो म्हणाला लाकडाची बोट 70 लाखात होणार नाही. तर ते हे असं नवीन कोरी बोट एक 70-80 लाखामध्ये कशी काय होणार? मी तुला असंच एक तयार करून दिलं होतं की तू हे काहीतरी तुझं चाललं आहे, त्याच्यात जरा आपली पण मदत म्हणून. म्हणजे ते सगळं प्रपोजल काय 66.5 लाख रुपयाचं लोन मिळणार होतं, ते सगळं प्रपोजल बांधायलाच कोणी तयार नव्हतं, पाण्यात गेलं. लोकांनी मला मुळात वेड्यात काढलं होतं की हा वेड्याचा प्रकार आहे, काही खरं नाही या माणसाचं. आता त्याच्या हार्टच्या ऑपरेशन बरोबर त्या डोक्यावर पण काहीतरी झालं, हा गेला कामात. नंतर लोकांना वाटलं की आता तरी हा नाद सोडून देईल, की आता एवढं दिल्लीपर्यंत जाऊन आला, सँक्शन करून घेतलं आणि आता जहाज बांधणं होत नाही. तर नाही म्हटलं, हे काय बरोबर नाही, आपण सोडायचं नाही. आणि मग एक असं एक इंटरनॅशनल, जसं तुम्ही सेकंड हँड स्कूटर वगैरे विकत घेता, तसं इंटरनॅशनल सेकंड हँड बोटी मिळण्याचं मार्केट आहे. आणि त्याचे दलाल एजंट्स असतात आणि ते रोज बाहेर पत्रकं पाठवत असतात, आमच्याकडे ही बोट विकाऊ आहे, तुम्हाला पाहिजे तर घ्या वगैरे असं. मी त्या सगळ्या लोकांना पत्र लिहायला सुरुवात केली. आणि किंवा मी असे शिपिंग कंपनी मी आहे असं नाव वगैरे दिलं कंपनीला, सुज्वला शिपिंग कंपनी. प्रपोज लिहिलं म्हणजे खूप वेळ चालतं. म्हणजे कंपनी न काढता पुढे कंसात प्रपोज म्हणून लिहायचं आणि सगळं आपलं कार्य चालू ठेवायचं, असं मी चालवलं. त्यांना लिहिलं आणि असं मग पुढे कालांतराने मला समजायला लागलं की ह्या टाईपची अशी बोट असली की त्याची एवढी किंमत असावी वगैरे, असं समजायला लागलं. हे एकीकडे चालू असताना एकीकडे कंपनी फॉर्मेशन हा भाग आला. तर ही एवढ्या मोठ्या रकमा सरकार पब्लिक लिमिटेड कंपनींना फक्त देते. म्हणजे त्याच्यावर सरकारचा त्या कंपनीच्या हालचालीवर अधिक नियंत्रण असतं. साधी गोष्ट आहे, प्रायव्हेट लिमिटेड किंवा ओनरशिपला कोणी कोटी रुपये सरकार काही देत नाही, निदान देत नसे बहुधा. म्हणून ती पब्लिक लिमिटेड कंपनी काढायची ठरली. पब्लिक लिमिटेड कंपनी काढायची, त्याला कमीत कमी 7 डायरेक्टर लागतात. तर आमच्या घरामध्ये 7 माणसं होती, पण ते 2 लहान मुलं होती, त्यामुळे ती काय डायरेक्टर होऊ शकत नाही. त्यामुळे माझी सासू सासरे, बायको, मी, बायकोची बहीण, आम्ही सगळे त्या कंपनीचे डायरेक्टर झालो. आम्हाला 7 माणसं पाहिजे होती. मग माझे भाऊ बहीण त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना डायरेक्टर केलं. मी अद्याप कोणाला एकही पैसा त्याबद्दल मिळाला नव्हता, कारण माझ्याकडे नव्हतं. पण त्या कंपनीच्या त्या पुस्तकं छापून घ्यावी लागतात, त्याच्यावर त्या सगळ्यांची नावं आली आणि आमची एक पब्लिक लिमिटेड कंपनी एक दिवस झाली, तयार झाली. आम्हाला 15 ऑगस्ट तिचं डेट पाहिजे होती, 15 ऑगस्टला सुट्टी होती, म्हणून ती 16 ऑगस्ट आम्हाला डेट मिळाली. आणि त्यानंतर एक कमेन्समेंट ऑफ बिझनेस म्हणून असतं की त्या कंपनीने व्यवहार सुरू करायला हरकत नाही. ती मात्र मी 3 ऑक्टोबर मुद्दावून घेतली. आणि 3 ऑक्टोबरला मला बोटीवरचं पहिलं अपॉइंटमेंट लेटर मिळालं होतं 58 साली, म्हणून एक सेंटिमेंटल व्हॅल्यू म्हणून ती घेतली. आणि एक सुज्वला शिपिंग कंपनी नावाची पब्लिक लिमिटेड कंपनी अस्तित्वात आली. पण फक्त त्यांच्याकडे शिप नव्हतं, कंपनी होती, 7 डायरेक्टर होते, ऑफिस नव्हतं, शिप नव्हतं. म्हणजे माझ्याकडे मोटर पण नव्हती, म्हणजे काही वाहन पण नव्हतं, पिऊन नव्हता, ड्रायव्हर नाही, काहीच नाही, मीच सगळं. मग एक मोटर विकत घेतली. म्हणजे आता शिपिंग इकडे येत असे माझी मोटर, मी अनेक वेळेला इथे आलेलो आहे. आणि त्याचा ड्रायव्हर मीच. रात्री 2-2:30 वाजता आम्ही. आणि विशेष फार महत्त्वाची गोष्ट पुढे येईल की हे जे सगळे ॲक्टिव्हिटीज चालल्या होत्या, ह्या गिरगावातल्या मुगभाटातल्या एका चाळीतून चालल्या होत्या. त्यांचं भाडं 22 रुपये, कोटीचा हिशोब. शिपिंग कंपनी ऑफिस 22 रुपये महिना भाड्यामध्ये. आणि ऑफिस संपलं की रात्री मॅनेजिंग डायरेक्टर त्यांची बायको तिथे झोपत असे. त्यात ते ऑफिसमध्ये सगळं काही होतं. अशी एक ॲडव्हेंचरस असं एक छान ऑफिस सुरू झालं. आणि आता शिप मात्र घ्यायला लागणारच होती. तुम्ही जहाज घ्यायचं ठरवलं, हे कसं जहाज होतं? त्या जहाज घ्यायचं ठरवलं त्याच्या मागची मुख्य भूमिका अशी होती की जेव्हा मी या जहाजाच्या शोधात बाहेर पडलो, तेव्हा जे कारण झालं ते असं होतं की ज्या वेळेला एखादा लहान प्रमाणात धंदा करणारा एक्सपोर्टर, काय म्हणायचं मराठीत, परदेशी माल निर्यात करणारा माणूस, त्याचं फक्त एक 20 टनाचं पॅकेज असेल की 20-25 टन वगैरे जेव्हा असेल, त्यावेळेला त्याला असं आढळून येतं की 5 आणि 10 हजार टनाच्या जहाजामध्ये त्याच्या 20 टनाला काही किंमत नव्हती. पण त्याच्या स्वतःच्या दृष्टीने किंवा
भारतामध्ये हा रेफ्रिजरेटेड कार्गो पाठवायचा किंवा थंड करून कार्गो पाठवायचा व्यवसाय मुळात अजून लहान आहे. तर तो त्यामुळे भारतीय निर्यातदाराचाच फक्त ह्याच्यामध्ये भारतीय निर्यातदारालाच फक्त त्रास होत असे. आता ऑस्ट्रेलियाहून जे मटण पाठवत त्यांना त्रास होत नसे, कारण त्यांच्याकडे लाखो मेंढ्या दरवर्षी कत्तल केल्या जातात आणि ते पाठवतात. पण भारतामधून तेवढं काही नव्हतं आणि त्यामुळे जे आम्ही ठरवलं, जे माझी जी भूमिका होती की जहाज असं पाहिजे की 20, 25, 30 टनापर्यंत सुद्धा ज्याचा तो मोठा समजला जावा मालाच्या दृष्टीने. त्याला वाटावं ह्या बोटीमध्ये केवळ 200 टनच रेफ्रिजरेटेड कार्गो जातो किंवा थंड केलेला माल जातो, त्याच्यामध्ये मी 50 टन म्हणजे मी एक मोठा आहे, मला काहीतरी मान आहे, माझ्या धंद्याला काही अर्थ आहे, मला जागा हमखास मिळणार. म्हणजे माझे 50 टन हे त्या शिपिंग कंपनीला अट्रॅक्टिव्ह वाटतं. ते म्हणतात या तुमचा 50 टन माल आहे, चांगला आहे, आमचं 25% जागा भरली. पण त्याचबरोबर एक प्रॅक्टिकल गोष्ट अशी असते की फक्त 200 टन घेऊन जाणारी बोट किंवा जहाज हे एखाद्या लहानशा हुडीसारखं झालं असतं. ते काय इथून दुबईला वर्षभर 12 महिने जाऊ शकलं नसतं. म्हणजेच त्याच्याबरोबर आणखी एक 800-1000 टन दुसरा कोणता तरी कार्गो जाऊ शकेल अशी पण सोय पाहिजे होती. त्यामुळे हे कॉम्बिनेशन कॅरियर, 2 गोष्टी एकत्र नेणारं असं हे जहाज आम्ही बघितलं. म्हणजे एक माझ्या ह्या जहाजामध्ये 200 टन रेफ्रिजरेटेड कार्गो आणि साधारण 1000 ते 1200 टन जनरल कार्गो भरून ती मग मोठी बोट झाली. म्हणजे ती वर्षभर ती समुद्रावर जात होती आणि ती एक सी गोईंग समुद्रावर दूर खोलवर समुद्रावर जाणारं ते जहाज त्यामुळे होऊ शकलं, ह्या 2 गोष्टी एकत्र केल्यामुळे. आणि मला पाहिजे होतं तसंच नेमकं ते मला जहाज नॉर्वेमध्ये सापडलं आणि मी ते ठरवलं. मी नॉर्वेत गेलो आणि त्यांच्याशी बोलणी केली आणि त्यांच्याशी ठरवलं की हे आम्ही जहाज मी घेतो. किंमत ठरवली वगैरे वगैरे, बराच लांब तो प्रोसेस असतो आणि $1.1 मिलियन ही त्याची किंमत पक्की झाली. ही किंमत पक्की झाल्यानंतर मग मला त्याचं पुन्हा एक प्रपोजल तयार करून शिपिंग डेव्हलपमेंट फंड कमिटी, डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग ह्या सगळ्यांना ते देणं आलं. त्यांनी सांगितलं बाबा ठीक आहे, तुमची ही बोट घ्यायची तुमची इच्छा आहे आणि आम्ही त्याप्रमाणे जर पैसे द्यायचे झालेच तर ही बोट ही आमच्या भारतीय जी काही प्रमाणं आहेत टेक्निकल प्रमाणे त्याच्यात ती बसते किंवा नाही, त्या टेक्निकल प्रमाणांमध्ये ती बसते किंवा नाही हे तुम्ही तपासून घ्या आणि ते जर आम्हाला पटलं की ही बोट तुमची ह्याच्यात बसली तर आम्ही तुम्हाला पुढचं काय ते करू देऊ. म्हणजे आता रिस्क कसं असतं बघा, मी इथून एक सर्वेयर, मरीन सर्वेयर इंजिनियर त्यांना मी इथून घेतलं. आम्ही इथून पॅरिसला गेलो. पॅरिसहून इथून जसं रत्नागिरी आहे तसं पॅरिसहून बलोन नावाचं एक बंदर आहे, तिथे ती बोट होती त्यावेळेला. ती बोट काय आम्ही विकत घेणार म्हणून काय एका ठिकाणी थांबलेली नव्हती, तिचा व्यवसाय चालू होता, ती आपापल्या जागी जायची. त्यामुळे आमचं एवढं ठरावं लागलं की नेमके तुम्ही केव्हा येणार, ती बोट कशी बघणार, ती कमीत म्हणजे ती बोट तपासताना ती निदान रिकामी तरी पाहिजे, तपासणार कशी वगैरे सर्व केलं. ते आम्ही बोट तपासली आणि परत भारतामध्ये आलो आणि मग ते डायरेक्टर जनरल शिपिंगला त्यांनी तो दिला की ही बोट चांगल्यापैकी आहे, घ्यायला काही हरकत नाही, याची किंमत योग्य आहे वगैरे वगैरे. ते झाल्यानंतर मग आम्ही त्याच्यावर एक प्रपोजल केलं की एवढ्या बोटीमध्ये आम्हाला दरवर्षी दर ट्रिपला काही 100% माल मिळेल असंही नव्हतं किंवा अगदीच अर्धी जाईल असंही नव्हतं. त्याचं एक बॅलन्स प्रपोजल तयार करावं लागलं की बघ काही महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये जेव्हा आंबे जातात तेव्हा भरपूर बोट भरून जाईल, काही महिने पावसाळी आहेत तेव्हा बोट जाणार नाही, काही वेळेला महिन्यामध्ये 2 ट्रिप्स होतील, काही वेळेला एकच होईल वगैरे वगैरे सगळं धरून एक प्रपोजल आम्ही तयार केलं आणि ते पुन्हा शिपिंग डेव्हलपमेंट फंड कमिटीला लोन दिलं. ते म्हणजे ह्या गोष्टीत 6 महिने गेले. 6 महिने गेले म्हणजे पहिल्यांदा मनात आल्यापासून आणि वारंवार असं आढळून येतं की हे निर्णय जे आपल्या सरकारने पुढे घ्यायचे असतात ते योग्य वेळे न घेतले गेल्यामुळे बरेचदा भारतीय शिप ओनर जो असतो त्याला चांगलं सेकंड हँड जहाज विकत मिळू शकत नाही, कारण त्याची ही सर्व कर्म तयार पूर्ण होईस्तोवर तो विकणारा थांबत नाही, तो विकणारा आपल्याच मार्गी जात राहतो आणि त्यामुळे ते काही होत नाही. पण एनिवे आमचं ते झालं, आम्ही प्रपोजल दिलं गव्हर्नमेंटकडे. पण एकीकडे गव्हर्नमेंटने जरी पैसा दिला तरी आमचे मूळ पैसे कुठे अजून तयार होते. म्हणजे गव्हर्नमेंटने जर 90% पैसे दिले म्हटलं किंवा ते काय आम्हाला लागणार त्याच्यापेक्षा उरलेले 10%, एका कोटीमध्ये उरलेले 10% 10-15 लाख रुपये होत होते.
तर ते पैसे आता येणार कुठून होते असा प्रश्न आला तेव्हा पुन्हा मी सिकॉमकडे गेलो. आत्तापर्यंत मी सिकॉमला सिद्ध करून दिलं होतं की जरी ही बोट बंदराबाहेर जात असली आणि ही जरी महाराष्ट्रात राहत नसली तरी ह्याच्यातून जाणारा जो माल आहे तो बहुतांश महाराष्ट्रात सुद्धा तयार होत असेल. म्हणजे महाराष्ट्रातच धंदा पाहिजे असं नाही, ही बोट महाराष्ट्रातला माल घेऊन दुसरीकडे जाते हे मी त्यांना सिद्ध करून दिलं. आणि मग ज्या वेळेला एकेकाळी ते 2 लाख रुपये मला देणार नव्हते त्यांनी 6,67,500 रुपये हे त्यांच्यातर्फे मला लोन म्हणून दिले. सीड कॅपिटल असिस्टन्स म्हणजे बीज भांडवल त्यांनी मला दिलं. बीज भांडवल दिलं. माझ्याकडे 4-4.5 लाख रुपये आयुष्यभराचे तयार होते, ते त्याच्यात घातले, लोकांकडून घेतले, असं सगळं केलं आणि आमची सगळी तयारी झाली. आता बघ जहाज विकत घेणार. तर हे सर्व झाल्यावरही प्रत्यक्ष पैसे देणे जो भाग आहे तो फॉरेन एक्सचेंजमध्ये होता, डॉलर्समध्ये होता. तर ते डॉलर्स द्यायला हे फक्त शिपिंग डेव्हलपमेंट फंड कमिटी काही डॉलर देऊ शकत नव्हती. हे डॉलर रिझर्व्ह बँकेने द्यायचे होते. आणि हे डॉलर मला शेवटचा जो हप्ता द्यायचा होता तो $0.99 मिलियन म्हणजे त्यावेळेचे 99 लाख रुपये एवढा एक्सचेंज मला पाहिजे होतं, फॉरेन एक्सचेंज. आपल्याला ठाऊक आहे की आपण $500 घ्यायला गेलो तरी आपल्याला अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा त्रास होतो, प्रश्न येतात. एक दिवस मी खूप कंटाळलो की हे काय बरोबर चाललं नाही. आता किती दिवस ती बोट एखादी दिवस ते विकून टाकतील दुसऱ्याला. म्हणजे मी आत्तापर्यंत जी काय कष्ट केले सगळे वाया गेले. म्हणजे एक मला तर असं वाटतं आणि मी आत्तापर्यंत जगामध्ये अनेक जणांशी बोललो आहे, अनेक देशातल्या लोकांशी. त्यांना वाटतं की हे जागतिक एक रेकॉर्ड असावं की मी आज सकाळच्या 6:30च्या प्लेनने दिल्लीला गेलो. दिल्लीमध्ये पोचलो, हॉटेलमध्ये गेलो, तिथून शिपिंग डेव्हलपमेंट फंड कमिटी ऑफिसमध्ये जाऊन तिथल्या ज्या शिपिंग अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीत जाऊन पोचलो. डे 1 आजचा. त्या दिवशी संध्याकाळी शिपिंग अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टरची सही, ते सर्व जे काय आमचं प्रकरण होतं ते एका फाईलमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी घालण्यात आलं. ते घेऊन मी युनियन फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये गेलो. त्या दिवशी रात्री युनियन फायनान्स मिनिस्टर कॅनडाला जायचे होते. त्यावेळेला आता आपले महाराष्ट्रामध्ये जे इंडस्ट्री कमिशनर आहेत राजवाडे, ते त्यावेळेला त्यांचे स्पेशल असिस्टंट होते फायनान्स मिनिस्टरचे. तर त्यांच्याकडे गेलो. त्या दिवशी संध्याकाळी फायनान्स मिनिस्टरची सही झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे आता हा दिवस दुसरा, तिसऱ्या दिवशी सकाळी सायक्लोस्टाईल ऑर्डर $0.99 मिलियन फॉरेन एक्सचेंज रिलीज घेऊन मी दुपारी 2:40च्या प्लेनमध्ये बसलो. संध्याकाळी 6 वाजता या समोरच्या ऑफिसमध्ये आलो. डायरेक्टर जनरल शिपिंगमध्ये दिलं, सांगितलं हे घ्या परवानगी. म्हणजे $0.99 मिलियन अगदी अमेरिकेमध्ये सुद्धा 2.5 दिवसामध्ये सोडून घेणारा आणि ते त्याचं ऑफिशियल लेटर रिझर्व्ह बँकेचं घेऊन 2 गावांमध्ये, मुंबई आणि दिल्ली या 2 गावांमध्ये जाऊन 2.5 दिवसात हे सगळ्यामध्ये करणारा. मला बऱ्याच जाणकारांनी सांगितलं की जगामध्ये मी त्यावेळेचा एकच माणूस असेल ही शक्यता आहे. कारण $1 मिलियन इज $1 मिलियन. $1 मिलियन ही खूप मोठी रक्कम सर्वच ठिकाणी, ती इथेच नाही. बरं, मग आता हे तुमचं जे जहाज आहे हे आलं केव्हा? हां, आमचं जहाज आम्ही तिथे घेतलं. ते जहाज तिथून नंतर आमचं झालं, पैसे देऊन झाले वगैरे. तर ह्या पैसे दिले म्हणजे ॲक्च्युली जहाज घेतलं जातं हा प्रकार आमचा एका बँकेमध्ये घडला. म्हणजे जहाज आपल्या पाण्यामध्ये उभं होतं पण आम्ही बँकेमध्ये होतो. म्हणजे नवीन कंपनीचा मालक म्हणजे ह्या मुंबईच्या शिपिंगमध्ये मला शिप ओनर म्हणत असतो. म्हणजे जगामध्ये तशी गोष्ट संभवत नाही, कारण कोट्यावधी रुपये कोणाजवळ नसतात. शिप ओनर म्हणणं म्हणजे शिपिंग कंपनी मॅनेजिंग डायरेक्टर मी होतो. आणि मी तिथे होतो आणि ₹1 आणे रोजावर काम करणारा सुशिक्षित मजूर मी त्या दिवशी एका चेकद्वारे 1,10,00,000 रुपये दिले. ते पैसे ऑलरेडी बँकेत होते, ते पैसे होते आणि ती माझी सही आहे हे सांगण्यासाठी एक पाव मिनटाच्या अर्ध्या मिनटाच्या कामासाठी लंडनहून बँक ऑफ इंडियाचे बँक मॅनेजर ते लंडनहून नॉर्वेमध्ये आले होते. त्या बँकेत तिथे बसले. त्यांनी सांगितलं हो हेच लिमय, हीच यांची सही असं म्हणाले.
एवढ्यासाठी एक माणूस लंडनहून नॉर्वेमध्ये प्रवासाने आला. दत्ता लिमेने एक सही केली. $1.1 मिलियन एका सहीने एका रकमी दुसऱ्याला दिले. माझ्या दृष्टीने, मला वाटतं कोणाच्याच दृष्टीने ही मानाची नाही, म्हणजे अभिमानाची गोष्ट नक्कीच झाली. पण खऱ्या अभिमानाची गोष्ट किंवा खरी मला जाणवलेली गोष्ट नंतर यायची होती. आणि ती म्हणजे जी मला आजही विचार केला तरी माझ्या डोळ्यात पाणी नाही येत, पण मला मनाला जाणवतं की माझे वडील जे BA, LLB, CA एवढं शिकून कानाने बहिरे असल्यामुळे आयुष्यभर गरिबीत ज्यांनी घालवलं, एका थर्ड क्लास बँकेमध्ये क्लार्क म्हणून जे राहिले, त्यांचं नाव मी त्या जहाजाचं ते फनेल आहे ना, त्या जहाजाच्या फनेलवर माझ्या वडिलांचं नाव होतं. DR असं त्याच्यात लिहिलेलं होतं फनेलवर. आणि त्या डी मी नेव्हर माइंड, पण तो जो R होता तो रामचंद्र, माझ्या वडिलांचं नाव, तो R मी साऱ्या जगात असा फिरवत आणला. वडिलांनी आयुष्यभर दारिद्र्याचं जे दुःख भोगलं असेल ते बाप का नाम रोशन किया हमने. जहाज मुंबई बंदरामध्ये आलं आणि मग अनाऊन्स व्हायला लागलं आम्हाला. आम्ही एजंट्स नेमले वगैरे, जे काय जहाज चालवायला करावं लागतं. आम्हाला अपेक्षेप्रमाणे म्हणजे प्रतिसाद चांगला मिळाला, माल चांगला मिळत गेला. अनेक अप्स डाऊन जे काय शिपिंगमध्ये येतात, अनेक प्रकारचे आम्हालाही आले. त्याच्यामध्ये काही वेळेला मी मरीन इंजिनियर असल्याचा फायदा झाला. काही वेळेला अशी वेळ एक दिवस आली होती की बोटीत पाणी शिरायला लागलं होतं आणि मी स्वतः काही लोक बरोबर घेऊन जाऊन ते रात्रीच्या रात्री त्याच्या वॉल्स बदली करून हे पूर्ण केलं. तर म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये, म्हणजे मी 1982 जानेवारीमध्ये कंपनी सोडली, तोवरच्या ह्या 5-1 वर्षामध्ये, 4-4.5 वर्षामध्ये म्हणा, की शिपिंग कंपनी यशाच्या मार्गावर नक्की होती. पण तुम्ही आज मार्केटमध्ये बघितलं तर आत्ताच जरा शिपिंग शेअर्स जरा वर यायला लागलेत. पण नाही तर ती जी काही 10-1 वर्ष गेली ती शिपिंगच्या दृष्टीने अत्यंत वाईट गेली. तुम्ही आता असं म्हणालात की 82 साली मी कंपनी सोडली, पण म्हणजे नेमकं काय झालं की आम्ही एक वेळ अशी आली होती की आम्हाला एक लहानशा मशिनरीसाठी 3 लाख रुपये पाहिजे होते. रक्कम जेवढी सरकारी जेवढा पैसा अडकलेला त्याच्यात होता. शेवटी मी जरी मला शिपिंग कंपनीचा किंवा शिपचा मालक म्हटलं गेलं असलं तर मी काही शिपचा मालक नसतो. नॉर्मली सर्व ह्या गोष्टींचे मालक बँक असते, म्हणजे बँक असते म्हणा किंवा ह्या डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन असतात ज्या पैसा देतात. म्हणजे आम्ही मालक नावाचे असतात खरं तर. गव्हर्नमेंटचा कोट्यावधी रुपये ह्याच्यामध्ये पैसा अडकलेला असताना एक दिवस असा आला की आम्हाला 3 लाख रुपयाची गरज लागली आणि मी जंग पछाडले, पण मला बँक देईना, कोणी पैसे देईना, कारण शिपिंग कंपनीचे दिवस वाईट होते. आणि ती वेळ अशी होती की त्यावेळेला मी तेवढ्यासाठी दिल्लीला गेलो. मी त्यावेळेला इंदिरा गांधी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून आल्या होत्या. त्यावेळेला मी त्याच्या आधी त्यांना भेटायचं ठरवलं. त्याच्या आधी मी अर्थमंत्र्यांना भेटलो. त्यावेळेचे अर्थमंत्री म्हणजे आत्ताचे उपराष्ट्रपती, तर त्यांना मी भेटलो आणि त्यावेळेला ते अर्थमंत्री होते. आणि त्यांनी सांगितलं की बाबा माझी अशी परिस्थिती, ह्या प्रकारे मी शिपिंग कंपनी सुरू केली. तर आम्ही त्यांना निवेदन करून आमचे MP साऊथ बॉम्बेचे ते मला कुठेही घेऊन जात असं. दिल्लीला त्यांच्या घरी गेले, ते म्हणे मला बाबा सांगा कुठे जायचं, आपण जाऊ. हे रतनसिंह राजा त्यावेळेला आमचे हे होते, ते मला सर्व ठिकाणी ते घेऊन गेले. म्हणजे काय त्यांची माझी ओळख कुठे काही होती पूर्वीचं असं नाही. तर अर्थमंत्र्यांनी फार विचित्र मला सांगितलं की ते असे मी निघालो त्यावेळेला एक मोठं टेबल असतं अर्थमंत्र्यांचं, तर ते असं टेबल थांबा म्हणाले, खूप म्हातारे ग्रस्त आहेत. तर ते असे आले आणि माझी हस्तांदोलन केलं आणि म्हणाले, मिस्टर लिमये, आय नेव्हर मेट अ मॅन लाईक यू बिफोर. म्हणजे माझ्या दृष्टीने फार आज उपराष्ट्रपती फार मोठी गोष्ट होती. पण त्याचबरोबर ते मला म्हणाले की व्हॉट कॅन आय डू, द बँकर्स डोंट लिसन टू मी. म्हणजे भारताचे अर्थमंत्री माझ्यासारख्या उद्योजकाला सांगतात की भारतातल्या बँक्स त्यांचं ऐकत नाही. म्हणजे ह्यानंतर मी एक बँक दरोडा घालण्याच्या पेक्षा दुसरं काही करू शकत नव्हतं. त्यानंतर मी इंदिरा गांधींना भेटलो. मी त्यांना सांगितलं की मॅडम, ही जी परिस्थिती चालली आहे, हीच जर परिस्थिती चालत राहिली तर माझ्यासारखा ह्या प्रकारे ह्या व्यवसायामध्ये कोणी येणार नाही. जर पंतप्रधान काही करू शकत नाही, अर्थमंत्री म्हणतात की
बँक्स मग आमचं ऐकत नाहीत. तेव्हा एखाद्या उद्योगामध्ये कितीही धडाडी असो, माझ्यासारखा प्रचंड धडाडी समजला जाणारा माणूस तरी काय करू शकला असतं, काही शक्य नव्हतं. त्यानंतर मग साहजिकच आमच्या कंपनीची जे परतफेड करायची होती ती होईना. सगळीकडे जगामध्ये माल कमी व्हायला लागला, बुटी थंड पडायला लागल्या, बुटी जागोजी रोखल्या जायला लागल्या. तर हे असं चाललेलं असताना आम्ही, तुम्हाला ठाऊक असेल की हे फार जणांचं, आमचं तर आम्ही अगदी सगळ्यात छोटी कंपनी होती. हे चालू होतं 80 साल झालं. त्यानंतर एक इथे मोठी मिटिंग झाली बॉम्बे पोर्टर्सच्या ऑफिसमध्ये, की माझ्याबरोबर इथं जे डायरेक्टर्स होते त्यांना असं वाटत होतं की लिमायनाच्या ऐवजी आम्ही जर मॅनेजिंग डायरेक्टर एखाद्याला वाटले झालो तर बाबा मला इतर कोणी पैसे देतील. तर गव्हर्नमेंटच्या सेक्रेटरीने मला सांगितलं, शिपिंग ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी, लिमाय तुम्ही ह्या कंपनीचे जे जनक आहात आम्ही मान्य करतो, पण जर ही कंपनी चांगली चालणार असेल तर तुम्ही आम्ही ऑफिशियली तुम्ही विका असं सांगू शकत नाही, पण तुम्ही आपला ताब्यात दुसऱ्यांकडे द्यावा. तरी जो मी त्यांना सांगितलं, कंपनी वाईट परिस्थितीमध्ये असताना मी कंपनी सोडणं हे माझ्या स्वभावात बसणार नाही. मग ते म्हणाले नाही तरी सुद्धा विचार करा की असं ह्याच्यात पुन्हा थोडा काळ गेला. आणि शेवटी एक प्रसंग असा आला की दुसरे डायरेक्टर्स मला म्हणाले की हे आमच्याकडे तुम्ही द्यावे. त्यावेळेला माझ्या पर्सनल होल्डिंग ह्या कंपनीमध्ये 4,16,000-8,000 काहीतरी होतं. ते सर्व मी फक्त 1,00,000 रुपयाला त्यांना विकलं. आणि त्यांना असं वाटलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली नंतर असं झालं की त्यांना जी कल्पना होती की ते मॅनेजिंग डायरेक्टर झाल्यामुळे इतर कंपन्या त्यांना काही माल देतील, त्यांना पैसे पुढे देतील, बँक देतील, तसलं काही घडलं नाही. आणि मी 82 साली मी एकदा ती कंपनी सोडल्यानंतर मी त्या जास्ती चौकशीत त्यात गेलो नाही, कारण ज्यात आपण प्रत्यक्ष भाग घेत नाही त्याच्यामध्ये प्रश्न विचारणं हे योग्य नाही असं माझी बुद्धी होती. बरं, पण आता त्यावेळीची जी कंपनी होती ती कंपनी अजून अस्तित्वात आहे का? माझ्या कल्पनेप्रमाणे कंपनी म्हणून ती अस्तित्वात आहे, पण ते जहाज इथे पुन्हा ही सरकारी विलंब म्हणजे निर्णयाचा विलंब ह्याच्यामध्ये आश्चर्यकारक म्हणजे आश्चर्याच्याही पलीकडची ही गोष्ट आहे की त्या बोटीमध्ये साऱ्या देशातल्या गावातल्या 1200-1400 टन माल भरलेला असताना ती बोट ह्या बंदरामध्ये भरलेल्या अवस्थेमध्ये 2-2.5 वर्ष उभी होती. पण 2-3 लाख रुपये खर्च करून तिच्यातला माल काढून टाकावा ह्यावर सरकारी काहीही म्हणजे मी जे काय ऐकलं ते निर्णयास न येऊ शकल्यामुळे सगळ्यांचे कोट्यावधी रुपये त्या मालामध्ये, बोट लहान असेल त्याच्यानं माल खूप महाग असतो, ते कोट्यावधी रुपये अडकून पडले. नंतर मी ऐकलं की इन्शुरन्स कंपनी ती रिकामी करून घेतली. नंतर शेरीफ ऑफ बॉम्बे त्यांनी ती लिलाव केली. ती लिलाव करून आता ती बोट नाही, अस्तित्वात नाही. ती बोट तोडून फोडून म्हणजे ती स्क्रॅप होऊन गेली.